कढीपत्त्याचा तेल बनवणार आहोत आपण. तर त्याच्यासाठी साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता चला बनवूया. माझी कढाई थोडी लोखंडाची मोठी आहे, थोडी म्हणजे खूपच मोठी आहे, कारण छोटी कढाई तर मला मिळाली. तर चला तेल बनवणं शिकवते तुम्हाला आज मी, जे मी सुद्धा माझ्या डोक्याला लावते आणि त्याचा खूप फायदा झाला आहे मला, स्पेशली या सीझनमध्ये, हिवाळ्यामध्ये. तर चला. तर इथं घेतलं आहे मी जवस, मेथी दाणा आहे आणि कांदा चिरून घेतला आहे एक मोठा, कारण मला एक बॉटल तेल बनवायचं आहे. आणि सोबतच 2 आवळे घेतले आणि आहे कढीपत्ता. तर हे बघा, इथं खोबरेल तेल आहे. तर हे एक बॉटल खोबरेल तेल जे आहे ते मी बनवणार आहे. तर इथं लोखंडाची कढई घ्यायची आपल्याला. या लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला छान फायदा होतो. तर इतर कढई दुसऱ्या कशामध्ये बनवल्यापेक्षा लोखंडाचीच कढई वापराल. आणि इथं तेल मी गरम करायला ठेवलं आहे आणि आता त्यामध्ये टाकून घेणार आहे. गरम तेल झाल्याच्या नंतर हे साहित्य जे आपण बनवून घेतलं आहे, या तेलामुळे आपल्या डोक्यावरील कोंडा कमी होतो. खाज झालेली असलेली कोंड्याने ती कमी होते, केस वाढण्यास मदत होते आणि केस काळे होण्याससुद्धा मदत होते. केसाच्या गळण्याचं प्रमाण कमी होतं आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की किती प्रमाणात आपले केस गळतात आणि सगळ्यांनाच ही समस्या असते केस गळण्याची, तर ती खूप कमी होती. तर तुम्हाला हे तेल लावायचं आहे कसं हे सुद्धा मी पुढे सांगणारच आहे. तर तुम्ही पाहू शकता तेल गरम झाल्याच्या नंतर मी हे सगळं साहित्य जे आहे मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान असं याचा अर्क जो आहे तो तेलामध्ये उतरून देणार आहे, म्हणजे चांगलं शिजवून घेणार आहे असं म्हणू शकता तुम्ही. तर हे बघा, तुम्ही पाहू शकता. तर 1 बॉटल तेल आहे माझं आणि आता यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकून घेणार आहे. तर हा बघा, तुम्ही पाहू शकता. कढीपत्ता धुवून घेतला आहे आणि धुवून घेतल्याच्या नंतर थोडा त्याला सोकू दिला आहे आणि नंतर त्यामध्ये टाकून घेणार आहे. कढीपत्ता धुवून यासाठी घ्यायचा आहे कारण त्याच्यावर मळ असतो, झाडावर धूळ बसलेली असते, त्यामुळे कढीपत्ता आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तर आता हे बघा, तुम्ही पाहू शकता. चांगलंच माझा जे साहित्य होतं, कांदा, बिया, मेथीदाणे, तर हे सगळंच शिजवून झाल्याच्या नंतर आता यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि यालासुद्धा छान असं करपवू देणार आहे, म्हणजे याचासुद्धा अर्क तेलामध्ये उतरायला हवा. तर हे तेल तुम्ही रात्री छान असं झोपताना लावलं तरी चालेल आणि नसेल झोपताना लावायचं तुम्हाला, दिवसाही लावलं तरी चालेल. आणि तेल लावताना तुम्हाला छान असं तेल घ्यायचं आहे आणि मस्त डोक्याच्या मुळांपर्यंत लावायचं आहे, कारण मुळांनाच आपल्याला तेल लावल्याने याचा फायदा जास्त होणार आहे. वरवर तेल लावल्याने तुम्हाला याचा फायदा होणार नाही, तर मुळांना तेल लावल्याने याचा फायदा होणार आहे. कारण आपल्याला जास्त समस्या ह्या आपल्या त्वचेवर असतात, ज्या काही हिवाळ्यात येतात त्या. तर आता तुम्ही बघू शकता मी या तेलाचा उपयोग कसा करणार आहे. तर हे तेल माझं थिजलेलं आहे थोडं, तर अशा पद्धतीनं वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मला या तेलाचा खूप फायदा झालेला आहे. तर हे बघा, आता मी हे तेल केसांच्या मुळांना लावून घेणार आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि अशा पद्धतीनं लावून तुम्हाला बोटांवर घेऊन मसाज करायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी हे तेल लावून घेते आहे. तर हे तेल लावायचं कसं, तर मी रात्रभर या तेलाला डोक्यावर ठेवते आणि दुसऱ्या दिवशी मग धुवून टाकते आणि शॅम्पू करते. तर त्याऐवजी तुम्ही नुसतं 1 तासही ठेवलं तरी चालेल, पण रात्रभर ठेवल्याने छान फायदा होतो. पण तुम्हाला जर खूपच पिंपल्सचा त्रास आहे, तर खूप जण, आणि तुमचा चेहरा जर ऑइली आहे, तर रात्रभर तेल खूप जण ठेवत नाहीत, कारण ते तेल चेहऱ्यावर उतरून परत चेहरा ऑइली दिसतो. तर असं न करता दिवसाही लावलं तरी चालेल, पण 1 तासासाठीच लावा. आणि माझं तसं नाही, माझं कोरडी स्किन आहे, तर मी रात्रभर डोक्याला तेल लावून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते केस धुवून काढते. तर हे बघा, मागच्या साईडला सुद्धा लावून घेतलेलं आहे आणि फ्रंट साईडला म्हणजे समोरसुद्धा लावून घेतलेलं आहे. तर हे तेल असंच लावून न ठेवता थोडी आपल्याला मसाज करून घ्यायची आहे आपल्या स्काल्पची, म्हणजे या तेलाचा चांगलाच फायदा आपल्या केसांना होईल. आणि हे तेल लावल्याच्या नंतर केस वाढण्यास मदत होते, कोंडा कमी होण्यास मदत होते आणि खाज जी आलेली असते ते सुद्धा कमी होते आणि केस गळणंसुद्धा कमी होते. तर एवढा सगळा या तेलाचा फायदा आहे. तर तुम्ही नक्कीच करून बघाल, तुम्हाला तेल वापरून झाल्याच्या नंतर फायदा कळेलच. आणि एकचदा तेल लावल्याच्या नंतर मला भरपूर फायदा मिळाला याचा, कारण कोंड्यामुळे माझ्या डोक्याला खूप खाज येत होती आणि सारखं डोक्यामध्ये हात जात होता
तुम्हाला तर माहिती आहे, कोंडा झाल्याच्या नंतर केसांना खाज आली की आपलं पूर्ण लक्ष त्याच्यावरच असतं, डोक्यामध्ये सारखा सारखा हात जातो. तर मी हे तेल करून लावल्याच्या नंतर एकदाच लावण्याने मला खूप फरक पडला. खाज जी आहे ती डोक्याची कमी झाली आणि कोंडासुद्धा खूप प्रमाणात कमी झाला. तर मी आधी हे ट्राय केलं आहे आणि नंतर तुमच्याशी शेअर करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगायला विसरू नका. आणि घरचंच साहित्य आहे, कुठंही आपल्याला बाजारात विकत आणायची गरज नाही, सगळं साहित्य आपल्या घरीच मिळून जाईल. तर चला, आता तेल लावून झालेलं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. नमस्कार.